नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, नुकताच बीएडचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता मार्क्स ऐवजी पर्सेंटाइल आलेले आहेत। हा रिझल्ट नेमका कसा पाहायचा आहे, किती पर्सेंटाइल आहेत, हे पर्सेंटाइल कशा प्रकारे काढलं जातं आणि लो पर्सेंटाइल इश्यू काय आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, असेच नवीन इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। सर्वात अगोदर आपल्याला ब्राउझर ओपन करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर थोडस स्क्रोल डाऊन करून आपण खाली आल्यानंतर इथं पाहू शकत असाल तुम्ही बीएड प्लस ELCT डिस्प्ले ऑफ स्कोर कार्ड फॉर बीएड ELCT अकॅडमिक इयर 2024-25। तर या ठिकाणी कॅन्डिडेटच्या लॉग इन मध्ये आपल्याला आपलं स्कोर कार्ड अवेलेबल आहे। ते डाउनलोड करण्यासाठी इथं जे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिसतंय त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे। जो तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आहे तो तुमचा इथं टाकायचा आहे आणि पासवर्ड जो तुम्ही सेट केला होता तो इथं टाकायचा आहे। जर तुमचा पासवर्ड विसरला असेल तर आपल्या चॅनलला व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तसेच आय बटन मध्ये दिलेली आहे। त्याद्वारे तुम्ही तुमचा पासवर्ड हा रिट्राइव्ह करू शकता। इथं तुमचा मेल आयडी आणि पासवर्ड टाका आणि साइन इन या बटनाला क्लिक करा। साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल। तर या ठिकाणी गेट स्कोर कार्ड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हायर एज्युकेशन UG मध्ये हे स्कोर कार्ड अवेलेबल असलेले दिसेल। तर इथे एक ऑप्शन आहे गेट स्कोर कार्ड, यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर डाउनलोड स्कोर कार्ड हे ऑप्शन इथं तुम्हाला दिसेल। तर या डाउनलोड ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं स्कोर कार्ड हे इथं डाउनलोड झालेलं आहे आणि इथं तुम्हाला तुमचे पर्सेंटाइल हे दिसत असतील। तर हे मार्क नसून पर्सेंटाइल आहेत। आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे की हे पर्सेंटाइल कशा प्रकारे काढतात आणि आम्हाला खूप कमी पर्सेंटाइल मिळालेले आहेत। तर हे पर्सेंटाइल कसं कॅल्क्युलेट केलं जातं याविषयीचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, मार्क्स वेगळे आणि पर्सेंटाइल वेगळं। तर हे जितके तुम्हाला जास्त मार्क्स असतील तितकं तुमची रँक म्हणजेच पर्सेंटाइल वरची असणार आहे आणि जसं जसं मार्क्स कमी होत जातील तसं पर्सेंटाइल हे कमी कमी होत जातं। पर्सेंटाइल म्हणजे तुमचे मार्क्स नसून ती रँक आहे। तो पर्सेंटाइलचा व्हिडिओ पहा, तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल। बरोबर विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडला असेल, आता रिझल्ट लागलेला आहे, पुढची प्रोसेस काय? तर मित्रांनो, आता रिझल्ट लागल्यानंतर काही दिवसामध्येच कॅप राऊंड सुरू होईल। त्यासाठी आपल्याला जसं सीईटी सेलला आपण एक्झामसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं सेम त्याच पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन कॅपला करावं लागेल। तर इथं हे ऑप्शन आहे कॅप, तर इथं देखील तुम्हाला जेव्हा ही प्रोसेस सुरू होईल तेव्हा हे टॅब ऍक्टिव्हेट होईल आणि यामध्ये आपल्याला कॅपचा फॉर्म भरायचा आहे किंवा काय नेमकी प्रोसेस आहे ते नंतर आपल्याला दिसून येईल। त्या कॅपचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट वगैरे होतं। जसं जसं ही प्रोसेस पुढे जाईल तसे अपडेट तुम्हाला चॅनलवरती मिळत राहतील। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।